12th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू होता बघा सॉलिड स्टेट. याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला कोणता पॉईंट स्टडी केला होता तर पार्टिकल्स अरेंज्ड इन अ क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिसमध्ये पार्टिकल्स कसे अरेंज करतात हे तुम्हाला फक्त सांगितलं होतं, म्हणजे नेबरिंग ग्रुपला कसं ते अरेंज करतात त्याचे जे टाईप्स आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. आता हे स्ट्रक्चरमध्ये काय असतं तुम्हाला माहिती आहे, सॉलिडमध्ये पार्टिकल्स एकमेकांना एकदम क्लोजली अरेंज असतात. सॉलिडमध्ये एकदम क्लोजली अरेंज, लिक्विडमध्ये काय असतं एकमेकांपासून थोडे लांब असतात आणि गॅशियसमध्ये त्याच्यापेक्षा लांब असतात. आता जे क्रिस्टलचं स्ट्रक्चर असतं ते काय असतं क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. मग द 3 डायमेन्शनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर कॅन बी अंडरस्टँड कन्व्हिनियंटली. आता आपल्याला 3 डायमेन्शनल जे स्ट्रक्चर आहे ते अंडरस्टँड होण्यासाठी अगोदर तुम्हाला 1 डायमेन्शनल आणि 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग बघावं लागेल. त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा आपण बघूया 1 डायमेन्शनल. Close packing in 1 dimensionals. A close packed 1 dimensional structure results by arranging the sphere. The sphere म्हणजे काय, पार्टिकल्स किंवा जे बॉल सारखं बॉल लाईक स्ट्रक्चर किंवा गोल तुमचे पार्टिकल दिसतो आपल्याला स्पियर टू टच इच अदर इन अ रो. आता काय करायचं, 1 डायमेन्शनलमध्ये जे तुमचे स्पियर असतात ते फक्त एकाला एक टच होतील असे एका स्पियरमध्ये अरेंज करायचे. तुम्ही घरी पण हे करून बघू शकता. त्याला म्हणतात 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर. म्हणजे जर तुमच्याकडे बॉल्स असतील जे आपण जे बॉल वापरतात बघा, टेनिस बॉल वगैरे जे बॉल्स असतील ते बॉल काय करायचे एकमेकांना काय करायचे अरेंज करायचे आणि अरेंज करून एका रो मध्ये अरेंज करायचे. मग ते काय स्ट्रक्चर जे होतं त्याला काय म्हणतात तर 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर. क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शनल. त्याची फिगर आहे, ते फिगर बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल, दाखवते मी तुम्हाला नंतर ती फिगर. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल. आता क्लोज पॅकिंग 2 डायमेन्शनमध्ये काय असतं, 1 डायमेन्शनमध्ये काय लक्षात ठेवायचं, फक्त स्पियर्स किंवा तुमचे जे पार्टिकल्स असतील ते एकमेकांना टच होतील असे एका रो मध्ये काय करायचे, फक्त अरेंज करायचे, एकमेकांना टच होतील असं. आणि 2 डायमेन्शनमध्ये काय करायचं तर प्लेनर स्ट्रक्चर. अ क्लोज पॅक्ड 2 डायमेन्शनल प्लेनर स्ट्रक्चर रिझल्ट बाय स्टॅकिंग द रोज टुगेदर. म्हणजे आपण एक वरती रोज तयार केला बघा, एका स्पियरचा वरती रोज तयार केला, त्याच्या खालीच दुसरा रोज तयार करायचा, त्याच्या खालीच तिसरा रो, असे एकमेकांना रो अरेंज करायचे. असे रोज अरेंज करून जे स्ट्रक्चर तयार होतं प्लेनर, एकदम स्ट्रक्चर प्लेन सारखं दिसतं, प्लेनर स्ट्रक्चर रोज अरेंज करून त्याला काय म्हणायचं तर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल. समजलं का बघा 2 डायमेन्शनल कसं तयार करायचं तर तुमचे जे रोज आहेत ते एकमेकांना, आपण जे 1 डायमेन्शनल प्लेन रोज तयार केले ते रो एकमेकांना फक्त जे आपण एका लाईनमध्ये करतो ते खाली अरेंज करायचे रोज एकमेकांना आणि कॉन्टॅक्ट विथ इच अदर, एकमेकांना अरेंज करून काय करायचं तुम्ही प्लेनर स्ट्रक्चर तयार करायचं. मग हे स्ट्रक्चर तयार करण्यासाठी ह्याचे पण जे 2 डायमेन्शनलचे काय 2 टाईप्स आहेत, 2 वेजनं आपण ते करू शकतो. काय कुठले 2 आहेत बघा, एक स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. त्याच्यामधलं आता फर्स्ट बघूया. हे सगळं बघितल्यानंतर मग तुम्हाला मी त्या डायग्राम दाखवते बघा. स्क्वेअर क्लोज पॅकिंग ह्याच्यामध्ये काय करायचं, 1 डायमेन्शनल रोज ऑफ क्लोज पॅक्ड स्पियर आर स्टॅक्ड ओव्हर इच अदर दॅट द स्पियर align vertically and horizontally if the first row is labeled as A type. म्हणजे आता समजा आपण एक फर्स्ट रो तयार केलाय, स्पियर एकमेकांना लावून, म्हणजे एकमेकांना टच होतील असे स्पियर एका रोजमध्ये आपण अटॅच केलेत. मग त्याच्या खालीच असं स्टॅक करायचे दुसरे तुमचे हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली, जेवढे व्हर्टिकली असतील तेवढेच हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली दुसरे स्पियर काय करायचे त्याच रोच्या याच्यामध्ये अलाइनमध्ये, जसे ते रो आहेत तसेच तुम्ही दुसरे स्पियर काय करायचे अरेंज करायचे. ते फिगर आहे, फिगर बघितलं तुमच्या लक्षात येईल. मग त्या फर्स्ट रोला काय म्हणायचं ए टाईप, बिईंग एक्झॅक्टली सेम ॲज द फर्स्ट रो. जसे फर्स्ट रो आहे तसाच काय करायचं सेकंड रो तुम्ही अरेंज करायचा. द सेकंड रो इज ऑल्सो लेबल्ड ॲज ए टाईप, हेन्स द अरेंजमेंट इज कॉल्ड ए अरेंजमेंट. कारण आपण जसं वरचा फर्स्ट रो केला तसाच सेकंड रो केला, परत तसाच थर्ड रो, फोर्थ रो असे रो करून आपण काय केले त्याला अरेंज प्लेनर तयार केलं स्ट्रक्चर. त्याला काय म्हणायचं ए टाईप 2 डायमेन्शनल अरेंजमेंट, ए टाईप ऑफ 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. कारण जसा फर्स्ट रो आहे तसंच आपण सेकंड रो केलाय. इन दिस अरेंजमेंट एव्हरी स्पियर टच 4 नेबरिंग स्पियर. आता ह्या स्पियरमध्ये काय होतं, जेव्हा आपण असं अरेंज करतो स्पियर एकमेकांना तर सेम, म्हणजे फर्स्ट रो आहे तसंच सेकंड थर्ड फोर्थ असे अरेंज करतो, तेव्हा काय होतं एव्हरी स्पियर, त्यातला प्रत्येक स्पियर काय होतो नेबरिंग 4 स्पियरना टच होतो. हेन्स 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेशन नंबर काय असतो याचा 4 असतो. म्हणजे मधला एक जो स्पियर आहे तो शेजारच्या किंवा नेबरच्या 4 दुसऱ्या स्पियरना अटॅच असतो, म्हणून त्याला काय त्याचा कोऑर्डिनेशन नंबर, म्हणजे सेंटरचा एक तुमचा जो स्पियर आहे तो दुसऱ्या 4 स्पियरना अटॅच आहे, म्हणून तिथं काय म्हणतात त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो तर 4 असतो. म्हणून म्हणतात अ स्क्वेअर इज ऑब्टेन्ड बाय जॉईनिंग द सेंटर ऑफ दिस 4
क्लोजेस्ट नेबर्स. मग त्याचं काय होतं, जर तुमचा स्क्वेअर तयार होतो जेव्हा त्याला जॉईंट असणारे जे 4 स्पियर आहेत ते एकमेकांना जॉईन केले, त्याचे सेंटर एकमेकांना जॉईन केले, ते फिगरमध्ये आहे दाखवते मी तुम्हाला, त्याचे सेंटर एकमेकांना जॉईन केले तर काय होतं, स्क्वेअर तयार होतो. म्हणून त्याला काय म्हणतात तर त्या डायमेन्शनला 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग इज कॉल्ड स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल. कारण तुमचं जे सेंटर आपण जोडल्यानंतर काय होतं, स्क्वेअर तयार होतो, म्हणून त्याला म्हणतात स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल. समजलं का? बघा काय करायचं नाही, फक्त काय करायचं, स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये जे तुमचा फर्स्ट रो तुम्ही 1 डायमेन्शनमध्ये फर्स्ट रो तयार केलाय तसंच सेम खाली सगळे रोज तयार करायचे, त्याचे अलाइन्ड सेम पाहिजे, व्हर्टिकली पण आणि हॉरिझॉन्टली पण ते काय पाहिजेत, तेवढे स्पियर पाहिजेत आणि सेम पाहिजेत. मग ते अरेंज केल्यानंतर काय होतं, आपण पहिल्यासारखे सेम अरेंज केलेत रोज, त्यामुळे सगळे काय होतं, ए टाईप होतो, एकाच टाईपचे सगळे होतात म्हणून त्याला नाव दिले ए टाईप. ते झाल्यानंतर तुमचा जो 1 स्पियर असतो त्यातला एक स्पियर नेबरिंग 4 स्पियरना काय होतो, अटॅच होतो, त्यामुळे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर तिथं काय असतो, 4 असतो. आणि त्याचे जर तुम्ही सेंटर घेतले, जे अटॅच जे स्पियर आहेत त्याचे जर सेंटर घेतले आणि सेंटर घेऊन बघितलं तर त्याचं काय होतं, स्क्वेअर तयार होतो, म्हणून त्याला काय म्हणतात स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शनल. आता हे बघा इथं डायग्राम आहे. फर्स्ट जी ए डायग्राम दिसते तुम्हाला ते काय, पहिलं झालं आपलं पार्टिकल्स अरेंज्ड किंवा क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शनल. 1 डायमेन्शनसाठीची हे स्पियर आहेत, हे छोटे छोटे हे तुम्हाला काय दिसतात, स्पियर दिसत आहेत. हे स्पियर एकमेकांना टच होतील असे काय केलेत, फक्त अरेंज केलेत 1 रो मध्ये. हे फक्त सिंपल अरेंजमेंट आहे, 1 डायमेन्शनल अरेंजमेंट झाली. त्याच्यानंतरचं नेक्स्ट बघा, आता हे व्हर्टिकली पण आणि हॉरिझॉन्टली पण काय जेवढे तुमचे स्पियर असतील तसे, आता हा जो तुमचा फर्स्ट रो आहे त्याला आपण ए म्हणतो, तसेच बाकीचे पण रो काय केले आपण, अरेंज केले. मग त्याच्यातला जो एक स्पियर असतो तो नेबरिंग 4 स्पियरना काय असतो, अटॅच असतो. आता त्यांनी दाखवले बघा, हा जो स्पियर आहे तो दुसऱ्या 4 स्पियरना अटॅच आहे काय बघा, हा 1 2 3 आणि 4, किंवा इथला घ्या, हा जरी तुम्ही घेतला तरी काय होईल, इकडं 1 2 3 आणि 4. मग हे 4ला काय होतं, अटॅच होतं, दुसऱ्या पहिल्या स्टार्टिंगचे नाही आहेत, स्टार्टिंगचे हे ह्या आणि ह्या रो मधले म्हणाल तुम्ही, वरचे खालचे ते अटॅच होते, कारण हे फक्त आपल्याला दिसतं स्ट्रक्चर, ते एकमेकांना काय असतं, जॉईन असतं. हे फक्त आपल्याला एक पार्ट आपण बघतोय, ह्याचे जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर बघता तेव्हा हे पूर्ण असं क्लाउडी स्ट्रक्चर किंवा ह्याला भरपूर मॉलिक्यूल काय असतात, अटॅच असतात. मग ह्यातला जो 1 स्पियर असतो तो काय असतो, नेबरिंग 4 स्पियरना अटॅच असतो, म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असतो तर 4 असतो. मग आता हे जेव्हा हे स्ट्रक्चर ह्याचे जे तुम्ही सेंटर घ्याल, हे जे तुमचे जे 4 अटॅच झालेत ह्याचे सेंटर आहे बघा, इथे एक सेंटर आहे, ह्याचा सेंटर आणि ह्याचे सेंटर जेव्हा आपण घेतो तेव्हा काय होतं, तुमचा हा स्क्वेअर तयार होतो. इथे दाखवले बघा त्यांनी स्क्वेअर, हा स्क्वेअर तयार होतो, म्हणायला काय म्हणतात, स्क्वेअर क्लोज पॅकिंग. समजलं का? बघा आता समजलं असेल तुम्हाला, फक्त अरेंज करायचं याचं क्रिस्टल क्लोज पॅकिंग अरेंजमेंट कशी असते ते. ह्याच्यानंतरचं नेक्स्ट आता आपण 2 डायमेन्शनल अरेंजमेंटच आहे, स्क्वेअर क्लोज पॅकिंग. नंतर अजून कशानं करू शकतो तर हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. आता त्याच्यामध्ये काय असेल ते आपण स्टडी करूया, मग तुमच्या लक्षात येईल त्याच्यामध्ये काय येते. हेक्झागोनल क्लोज पॅकिंग, क्लोज पॅक्ड इन 1 डायमेन्शनल रो शोज दॅट देर आर डिप्रेशन बिटवीन द नेबरिंग स्पियर्स. आता आपण जे 1 डायमेन्शनलचं जे रोज बघितले, एकमेकांना काय केले, रोजमध्ये जे स्पियर आहेत ते एकमेकांना काय केले, अरेंज केले आणि एक रो 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार केलं. मग ते जे 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरमध्ये काय होतं, मध्ये तुम्हाला काय होतो, एक स्पेस दिसतो, डिप्रेशन म्हणजे त्याच्यामध्ये थोडं स्पेस दिसतो नेबरिंग स्पियरमध्ये. द सेकंड इफ द सेकंड रो इज अरेंज्ड इन सच अ वे दॅट इट स्पियर फिट इन द डिप्रेशन ऑफ दॅट द फर्स्ट रो. म्हणजे आता बघा तुम्ही, आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये कसं केलं, जसं वरचं आहे तसंच खाली आपण अरेंज केले लेयर्स, बाकीचं काही केलं नाही. पण इथं कसं करायचं, जिथं मधला जो स्पेस असतो, म्हणजे तुम्ही 2 स्पियर एकमेकांना अटॅच केल्यानंतर मध्ये थोडा स्पेस राहतो, एकमेकांना टच झाल्यानंतर मध्ये थोडा स्पेस राहतो, तिथं सेकंड जो स्पियर असेल त्या स्पेसमध्ये दोन्हीच्या ह्याच्यामध्ये काय करायचा, फिट करायचा. हे डायग्राम बघितलं तुमच्या लक्षात येईल कसं ते अरेंज करायचं, ते फिट किंवा तिथं ते अरेंज करायचे. मग रिझल्टिंग इन द काय होतं, ज्या फर्स्ट रोला जर आपण ए म्हटलं, ए टाईप होतो फर्स्ट रो, मग दुसरा टाईप काय होतो, दुसरा आपण ज्या दोन्हीच्या मध्ये स्पेस आहे त्याच्यामध्ये काय करणार, फिट करणार, म्हणजे खालच्या रोच्या साईडला, म्हणून त्या रोला काय म्हणतात, तो रो काय होतो, सेकंड रो काय असतो, जरा डिफरंट येतो, म्हणून त्याला काय म्हणतात तर बी टाईप. सेम ए सारखा नसतो तो सेकंड रो, जरा वेगळा येतो, म्हणजे त्याच्या जरा जो पहिला तुमचा स्पियर आहे त्याच्या जरा थोडा पुढं असतो आणि मधला दुसरा जो स्पियर आहे त्याच्या दोन्हीच्या मध्ये येतो, त्यामुळे ते सगळ्या रो काय असतो, पहिल्या रो पेक्षा डिफरंट येतो, म्हणून त्याला काय म्हणतात तर टाईप बी टाईप. प्लेसिंग द थर्ड रो स्टॅगर्ड मॅनर
इन कॉन्टॅक्ट विथ द सेकंड रो. मग आता तो जो त्याच्यानंतरचा जो रो असतो, म्हणजे आता फर्स्ट रो काय झाला आपला ए टाईप झाला, त्याच्यानंतरचा सेकंड रो आपण त्याच्यामध्ये जे डिप्रेशन आहे त्याच्यानुसार भरला, तो रो काय येतो तुमचा बी टाईप येतो. परत थर्ड रो येताना काय येतो, तर थर्ड रो परत त्याच्यासारखा सेम ए सारखा येतो, जो तुमचा ए असतो पहिला त्याच्यासारखा येतो. जस्ट स्टॅगर्ड मॅनर इन कॉन्टॅक्ट विथ द सेकंड रो गिव्स राइज टू अन अरेंजमेंट इन विच द स्पियर्स इन द थर्ड रो आर अलाइंड विथ द स्पियर इन द फर्स्ट रो. म्हणजे जो तुमचा थर्ड रो येणार आहे तो परत सेम काय येतो, फर्स्ट सारखा येतो. त्याच्यानंतरचा जो फोर्थ रो येतो तुमचा, तुम्ही परत फोर्थ रो भरणार आहे तो कशासारखा येतो, तर सेकंड सारखा येतो. म्हणजे एका नंतरचा जो दुसरा रो आहे तो डिफरंट असतो, त्याच्यानंतरचा जो रो येणार आहे तो पहिल्यासारखा असतो, नंतर जो येणार आहे तो सेकंड सारखा. असे रो काय केले जातात त्याच्यामध्ये भरले जातात. म्हणजे तुमचा ए बी असे टाईप येतो. सिमिलरली द स्पियर इन द फोर्थ रो विल बी अलाइंड विथ द स्पियर इन द सेकंड रो अँड हेन्स द फोर्थ रो वुड बी द बी टाईप. म्हणजे तुम्हाला कसं वाटलं, पहिला रो असणार आहे तुमचा ए टाईप, सेकंड जरा डिफरंट असतो म्हणून आपण बी टाईप, त्याच्यानंतर थर्ड परत फर्स्ट सारखा असतो तो ए टाईप, त्याच्यानंतरचा फोर्थ जो असतो तो परत बी सारखा असतो, म्हणजे सेकंड सारखा असतो, सेकंड रो सारखा. द रिझल्टिंग 2 डायमेन्शनल अरेंजमेंट इज ए बी टाईप. म्हणून त्या अरेंजमेंटला काय म्हणतात, ए बी टाईप. आता जेवढं समजतं तेवढं बघा, डायग्राम सांगितल्यानंतर तुम्हाला परफेक्ट हे समजेल. ए बी टाईप. दिस अरेंजमेंट इन इच स्पियर टच 6 क्लोजेस्ट नेबर. आता ह्या याच्यामध्ये काय होतं, जो तुमचा एक स्पियर असतो तो नेबरच्या किती स्पियरना अटॅच होतो, तर टच होतो, तर 6 स्पियरना काय होतो, टच होतो. त्यामुळे त्या अरेंजमेंटला काय म्हणतात, तर द 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेशन नंबर याच्यामध्ये काय होतो, 6ला अटॅच झाल्यामुळे त्याला कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, तर 6. अ रेग्युलर हेक्झागॉन इज ऑब्टेन. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक रेग्युलर हेक्झागॉन जसं असतो, हेक्झागोनल जसं स्ट्रक्चर असतं तसं ते दिसतं. बाय जॉईनिंग द सेंटर ऑफ धिस क्लोजेस्ट स्पियर. त्याच्या क्लोज स्पियर्स जर तुम्ही सेंटर जॉईन केलं तर ते काय दिसतं तुम्हाला, हेक्झागोनल स्ट्रक्चर दिसतं. त्यामुळे त्या अरेंजमेंटला काय म्हणतात, तर 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग इज कॉल्ड हेक्झागोनल क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल. त्याला काय म्हणायचं, हेक्झागोनल सारखं स्ट्रक्चर दिसतं म्हणून हेक्झागोनल क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल कम्पेअर्ड टू द स्क्वेअर क्लोज पॅकिंग. आता जर हे स्क्वेअर क्लोज पॅकिंगला कम्पेअर केलं, कम्पेअर्ड टू स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल, द कोऑर्डिनेशन नंबर इन हेक्झागोनल क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल इज हायर. आता ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर काय हायर आहे, कारण 6 आहे, आणि स्क्वेअर क्लोज पॅकिंगचा काय 4 आहे. सो द फ्री स्पेस इन धिस अरेंजमेंट इज लेस दॅन इन अ स्क्वेअर पॅकिंग. आता स्क्वेअर पॅकिंगपेक्षा याच्यामध्ये काय असतो, फ्री स्पेस काय असतो, कमी असतो. का, तर याचा कोऑर्डिनेशन नंबर जास्त आहे. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे, आणि स्क्वेअर मध्ये किती आहे, 4 आहे कोऑर्डिनेशन नंबर. त्यामुळे याच्यामध्ये स्पेस जो असतो जास्त 6 मॉलिक्यूल टच होतात, त्यामुळे स्पेस काय होतो, कमी होतो स्पेस. त्यामुळे ह्या अरेंजमेंटमध्ये स्पेस काय असतो, कमी असतो. मेकिंग इट मोर इफिशियंट. आता कमी असल्यामुळे हेक्झागोनल जे स्ट्रक्चर असतं ते मोर इफिशियंट असतं पॅकिंग दॅन स्क्वेअर पॅकिंग. स्क्वेअर पॅकिंगपेक्षा हे जास्त इफिशियंट होऊ शकतं, कारण क्रिस्टल काय होतात एकमेकांना किंवा पार्टिकल्स जास्त क्लोजली अरेंज असतात हेक्झागोनल क्लोज पॅकमध्ये. इट इज इव्हिडंट दॅट द फ्री स्पेस और व्हाईट स्पेस आर ट्रँग्युलर इन शेप. आता याच्यामध्ये जो फ्री स्पेस किंवा व्हाईट स्पेस, फ्री स्पेसला व्हाईट स्पेस पण म्हणतात, म्हणजे जो अवेलेबल स्पेस आहे त्याच्यामधलं एकमेकांना जॉईन होऊन मध्ये जो गॅप राहतो, पोकळी आपण म्हणतो, पोकळी किंवा मध्ये जो गॅप राहतो, फ्री स्पेस किंवा त्यालाच म्हणतात व्हॉइड्स, आर ट्रँग्युलर इन शेप. याच्यामध्ये काय असतात, ट्रँग्युलर शेपचे असतात. दिस ट्रँग्युलर व्हॉइड्स आर ऑफ 2 टाइप्स. किती टाइपचे असतात ते ट्रँग्युलर, म्हणजे जो फ्री स्पेस राहिलाय तो 2 टाइप्स. अपेक्स ऑफ द ट्रँग्युलर व्हॉइड्स इन अल्टरनेट रोज पॉइंट्स अपवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स. म्हणजे 2 टाइपचे असतात, 2 टाइप्स सांगितलेत. त्याचं अपेक्स जे असतं ट्रँग्युलर व्हॉइड्सचं अल्टरनेट असतात. एका रो मध्ये काय असतं अपवर्ड, आणि दुसऱ्या रो मध्ये काय असतं तर डाऊनवर्ड असतं. ते फिगरमध्ये सांगते मी तुम्हाला कसं अपवर्ड आणि डाऊनवर्ड. आता हे बघा त्याची फिगर इथे ऐका दिसते का फिगर, बघा सी फिगर बघा, लेयर तुम्हाला दिसत आहेत. आता इथं अरेंज कसं केलं, आता आपण दोन्ही डोळ्यासमोर ठेवूया, स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एक एक अरेंज करायचे, जो जसा तुमचा फर्स्ट रो आहे तसाच सेकंड रो. पण इथं काय केलं जातं बघा, कशामध्ये, हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये जो तुमचा फर्स्ट रो आहे त्याच्यामध्ये फर्स्ट रोच्या जे 2 स्पियर आहेत, हे बघा हे जे 2 स्पियर आहेत त्याच्यामध्ये डिप्रेशन राहतं, म्हणजे मध्ये तुमचं एक काहीतरी जागा राहते, त्या जागाच्या मध्ये हे काय केलं जातात, स्पियर अटॅच केले जातात. बघा ह्या 2 स्पियरच्या मध्ये, मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, जे फर्स्ट रोचे 2 स्पियर असतात त्याच्यामध्ये स्पियर अटॅच केले जातात सेकंड रोला. म्हणून फर्स्ट रोला काय म्हणतात, ए टाईप किंवा ए लेअर. सेकंडला काय म्हणतात, त्याच्यापेक्षा डिफरंट येते म्हणून काय म्हणतात, बी लेअर. त्याच्यानंतर परत थर्ड काय केलं जातं, परत ह्या दोन्हींच्या मध्ये काय केले जातात, परत स्पियर भरले जातात. अशीच अरेंजमेंट केली जाते. मग तुमचा जो थर्ड रो येतो तो सेम कशासारखा येतो, ए सारखा येतो.
त्यामुळे त्याला ए लेअर म्हणतात. आणि परत जो तुमचा फोर्थ लेअर येतो तो बी सारखा येतो. समजले का बघा अरेंजमेंट. आता याच्यामध्ये ही अरेंजमेंट अशी केल्यानंतर तसं स्क्वेअरला नाही, स्क्वेअरला आपण जसा फर्स्ट आहे तसा सेकंड तसा थर्ड फोर्थ असं करत जातो. पण इथं काय करायचं, तुमच्या दोन्हीच्या मधला जो स्पेस आहे त्याच्यामध्ये अरेंज करायचे. त्यानंतर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्याच्यातला एव्हरी स्पियर, ह्याच्यातला प्रत्येक जो स्पियर असतो तो काय होतो, नेबरिंग 6 स्पियरना काय असतो, अटॅच असतो. बघा आता इथं हा एक 1 2 3 4 5 आणि 6 टोटल 6 स्पियरना अटॅच आहे. आणि त्याच्या सेंटरमधून जर डायग्राम काढला किंवा त्याच्या सेंटरमधून बघितलं तर काय मिळतं तुम्हाला, रेग्युलर हेक्झागॉन दिसतो. हेक्झागोनल स्ट्रक्चर दिसतं, आपल्या बेन्झिन रिंग सारखं ते स्ट्रक्चर दिसतं बघा, हेक्झागोनल स्ट्रक्चर. मग ते जे स्ट्रक्चर असतं त्याला काय म्हणून त्याला म्हणतात तर हेक्झागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. आणि याच्यामध्ये आता व्हाईट स्पेस, तर व्हाईट स्पेसचं एक सांगायचं राहिलं. आता व्हाईट स्पेस बघा सांगते. व्हाईट स्पेस म्हणजे काय असतो, व्हाईट स्पेस किंवा फ्री स्पेस. हा तुम्हाला मध्ये स्पेस दिसतोय बघा, हा इथं मध्ये स्पेस दिसतोय का बघा, ह्याच्यामध्ये हे बघा इथं मी दाखवते. हे जे मध्ये तुम्हाला ट्रायंगल दिसत आहे दोन स्पियरच्या मध्ये, हे बघा इथं पण व्हाईट स्पेस दिसतोय. इथं मी जे दाखवते तिथं दिसतोय का, हे जे मध्ये जो तुमचा ट्रायंगल दिसतोय ते काय, त्याचे व्हाईट स्पेस आहेत. ट्रायंग्युलर शेपमध्ये व्हाईट स्पेस असतो. मग ते काय असतात, 2 टाईपचे असतात. एका रो मध्ये काय अपवर्ड आहे त्याचा अपेक्स, आणि दुसऱ्या रो मध्ये काय डाऊनवर्ड आहे. बघा आता इथं काय त्याचा अपेक्स म्हणजे तुझा वरचा जो टोक आहे, ते वरचा अपेक्स जो टोक आहे वरच्या ह्याच्यामध्ये काय, इथं जो स्पेस आहे तो काय तुमचा अपवर्ड आहे आणि खालच्या ह्याला काय डाऊनवर्ड आहे. हे सांगितलं तुम्हाला. हे तर वरती अपवर्ड दिसतं आणि खाली डाऊनवर्ड दिसतं. हे दोन तुमचे फ्री स्पेस किंवा त्याला काय म्हणतात व्हॉइड स्पेस, एम्प्टी स्पेस जो असतो दोन स्पियरमधला किंवा तुमच्या क्रिस्टल्समधला पार्टिकल्समधला, त्याला म्हणतात व्हॉइड स्पेस और एम्प्टी स्पेस. मग ह्याच्यामध्ये हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये काय असतं तर एकदम क्लोजली पॅक्ड स्ट्रक्चर असतं. ह्याच्यामध्ये जास्त व्हाईट स्पेस नाही. तेच ह्याच्यामध्ये बघा स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये किती व्हाईट स्पेस आहे, इथं जास्त काय व्हाईट स्पेस एकदम जास्त दिसतो, ह्याच्यामध्ये कमी दिसतो व्हाईट स्पेस. आणि तो ट्रायंग्युलर असतो, दिसतंय तुम्हाला ट्रायंगल सारखं दिसतं, ते ट्रायंग्युलर असतो व्हाईट स्पेस. 1-2 टाईपचे असतात, अपेक्स अपवर्ड असतो आणि दुसऱ्या रो मध्ये अपेक्स काय असतो डाऊनवर्ड असतो. मला वाटतं हे व्यवस्थित आणि परफेक्ट समजलं असतील तुम्हाला क्लोज पॅकिंग. आता याच्यामध्ये राहिलं काय फक्त आपलं 3 डायमेन्शनल, 1 डायमेन्शनल आणि 2 डायमेन्शनल झालं. 2 डायमेन्शनलमध्ये 2 टाईप, स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन, लास्ट टाईप आहे 3 डायमेन्शनचा. आता फर्स्ट अँड सेकंड आपण बघितलंय त्यामुळे 3 डायमेन्शन तुम्हाला खूप इझी जाईल. बघा स्टॅकिंग ऑफ 2 डायमेन्शनल लेयर्स गिव्ह राईज टू 3 डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चर. आता जे 2 डायमेन्शनमध्ये आपण बघितलं स्क्वेअर क्लोज आणि हेक्झागोनल, ते फक्त एकमेकांना खाली अरेंज करत जायचं म्हणजे स्टॅकिंग करत जायचं, तुम्हाला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मिळतं. काय होणार म्हणजेच स्टॅकिंग ऑफ 2 डायमेन्शनल लेयर्स गिव्स राईज टू 3 डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चर. 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर्स आर फाउंड टू स्टॅक ओनली इन वन वे टू गिव्ह सिम्पल क्युबिक लॅटिस. आता जे 2 डायमेन्शनल आपलं स्क्वेअर क्लोज पॅकिंग होतं, ज्याच्यामध्ये एक रोला आपण जे एकमेकांना सेमच अरेंज करत होतो ते रोज, फर्स्ट रो तसा सेकंड रो, ए टाईप सिस्टीम जी होती आपली, ए रो होते ए टाईपची सिस्टीम, त्याच्यामध्ये काय होतं आपल्याला सिम्पल, ते काय देतं तर सिम्पल क्युबिक लॅटिस. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त सिम्पल क्यूब मिळू शकतो, त्याचं स्ट्रक्चर मिळतं सिम्पल क्युबिक लॅटिस. 2 डायमेन्शनल हेक्झागोनल क्लोज पॅक्ड लेयर्स आर फाउंड टू स्टॅक इन 2 डिस्टिंक्ट वेज. आता जे हेक्झागोनल स्ट्रक्चर असतं ते 2 डिफरंट वेजनं स्टॅक होतं किंवा एकमेकांना अरेंज केलं जातं अकॉर्डिंगली 2 क्रिस्टल स्ट्रक्चर्स. त्याच्यामध्ये काय म्हणतात 2 क्रिस्टल स्ट्रक्चर मिळतात. एक हेक्झागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर, त्याला म्हणतात HCP, हेक्झागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. बघा फर्स्ट टाईप कोणता आहे हेक्झागोनल मधला, अरेंज केल्यानंतर हेक्झागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर HCP स्ट्रक्चर अँड फेस सेंटर्ड क्युबिक FCC. 2 टाईपचे इथे मिळतात, हेक्झागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर आणि फेस सेंटर्ड क्युबिक FCC स्ट्रक्चर्स आर फॉर्म्ड. 2 टाईपचे इथं स्ट्रक्चर तयार होतात. आणि स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये काय होतं सिम्पल क्युबिक, जसे आपण अगोदर युनिट सेल बघितले तसंच हे सिम्पल क्युबिक म्हणजे सिम्पल क्युबिक लॅटिस तयार होतो तुमचा स्क्वेअर क्लोज पॅकिंगनं. आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये 2 टाईपचे, एक HCP स्ट्रक्चर आणि दुसरं फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे बघा स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर्स. आता स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर कसे स्टॅक करायचे म्हणजे एकमेकांना कसे अरेंज करायचे आणि 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर कसं तयार करायचं. स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर्स जनरेट्स अ 3 डायमेन्शनल सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. मग असे सांगितलं याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर मिळतं. हिअर द सेकंड लेयर इज अ प्लेस्ड ओव्हर द फर्स्ट लेयर ॲज द हॅव इट स्पियर्स एक्झॅक्टली अबोव दोज ऑफ फर्स्ट लेयर. याच्यामध्ये काय करायचं तुमचा जो एक लेयर असतो
कशाचा, स्क्वेअर क्लोज पॅकिंगचा. एक लेअर दुसऱ्या लेअरवरती फक्त अरेंज करायचा, एका लेअरवर दुसरा लेअर, दुसऱ्या लेअरवरती असं लेअर काय करत एकमेकांना ठेवत जायचे, त्यामुळे ते एकमेकांना एकदम क्लोज काय होतात, अरेंज होतात. सबस्टिक्वेंट स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेअर्स आर प्लेस्ड वन अबव द अदर इन द सेम मॅनर. बाकीचे पण सगळे लेअर एकावर एकावर एक असे काय करायचे, अरेंज करायचे. In this arrangement, spheres of all the layers are perfectly aligned horizontally as well as vertically. कारण आपले सगळे ह्याच्यामध्ये काय होतं, तुमच्या हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली सगळे रो एकमेकांना व्यवस्थित अटॅच होतात किंवा व्यवस्थित अरेंज होतात. कारण आपले जसा फर्स्ट रो होता तसा सेकंड रो आपण अरेंज केला होता. त्यामुळे हा जे तुमचे स्क्वेअर क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर आहे तेच आपण एकमेकांना काय करत जातो, एकावर दुसरा लेअर, त्याच्यावर त्याचा दुसरा लेअर, अशा एकमेकांवर लेअर आपण ठेवत जातोय. त्यामुळे तुमचं हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली काय येतं, सेम स्ट्रक्चर येतं. हेन्स all the layers are alike and labeled as a layer. आता ऑल द स्ट्रक्चर काय, सगळे जे लेअर असतो आपले सगळे लेअर काय असतात, सेमच दिसतात आपल्याला, एकसारखेच असतात. त्यामुळे त्याला काय ए लेअरच म्हणतात. म्हणून दिस अरेंजमेंटला काय म्हणतात, ए टाईप. त्या अरेंजमेंटला टाईप, त्या अरेंजमेंटची तयार होते त्याला म्हणतात ए टाईप अरेंजमेंट. द स्ट्रक्चर दॅट रिझल्ट ऑन स्टॅकिंग द स्पियर क्लोज पॅक्ड लेयर्स इज सिम्पल क्युबिक. त्यामुळे ह्याचं स्ट्रक्चर जे तयार होताना काय होतं, तर सिम्पल क्युबिक होतं. इट्स युनिट सेल इज अ प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल. त्याच्या युनिट सेलला आपण काय म्हणतात, प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल किंवा सिम्पल क्युबिक युनिट सेल, SC असं त्याला म्हटलं त्याच्या युनिट सेलला. तर खाली डायग्राम आहे बघा, दिसते का डायग्राम. काय झालं, आपले स्क्वेअर क्लोज पॅकिंग जे आहे त्याचे स्ट्रक्चर आहेत, ए लेअर जो आहे आपला तो काय केला, एकमेकांना फक्त एका लेअरवर दुसरा लेअर अरेंज केला. समजा आता हा एक लेअर आहे आपला, त्याच्यावर इकडे दुसरा लेअर, परत तिसरा लेअर, एक किंवा असे लेअर. तसं जर समजत नसेल तर असे लेअर बघा, किंवा इथं खालचा लेअर जो दिसतो आपल्याला पूर्ण प्लेनर स्ट्रक्चर, हा एक लेअर, हा एक लेअर, हा आणि हा, असे 4 लेअर. त्यामध्ये दाखवते व्यवस्थित तुम्हाला मग कळेल बघा. हा खालचा लेअर एक, त्याच्यानंतरचा हा लेअर सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. असा जो प्लेन दिसतो हा तुमचा, हा पूर्ण प्लेन पेपर जो असा प्लेन असं इथून असं हे पूर्ण पेपर सारखं दिसतोय, हा पूर्ण लेअर आपला 2 डायमेन्शनलचा. ते एकमेकांवर फक्त काय केले, तसे ठेवत गेलेत. खालचा एक लेअर, वरचा एक लेअर, म्हणजे हा एक लेअर, परत हा एक लेअर, हा एक लेअर आणि हा एक लेअर एकमेकांवर काय केलेत, फक्त अरेंज केलेत. म्हणजे ए लेअर होतं, ए टाईप सिस्टीम होते. आणि तुम्हाला काय मिळतो, तर याच्यामध्ये सिम्पल क्युबिक मिळतो. हा बघा तुम्हाला तिथं ते ह्यानं दाखवले, तुम्हाला ते पिंक कलरनं दाखवले तुम्हाला क्यूब, सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर किंवा सिम्पल क्युबिक तुमचा लॅटिस तयार होतो ह्या स्क्वेअर क्लोज पॅकिंगनं. It can be seen that in a simple cubic structure, each sphere touch 6 neighboring sphere. Each sphere कशाला टच होतो, तर 6 neighboring sphere ना टच होतो. 4 in its own layer. एक काय होतो, एका त्याच्या 4 त्याच्या ओन लेअर मधला आणि 1 इन द लेअर अबोव अँड 1 लेअर इन द बिलो. म्हणजे आता इथं आहे बघा डायग्राम मध्ये तुमचा जो हा एक स्पियर आहे, त्याच्यातला एक स्पियर जो बाकीच्या किती 6 स्पियरना काय होतो, अटॅच होतो. म्हणजे त्याच्यातला एक काय होतो, त्याच्या 4 त्याच्या स्वतःच्या लेअरमधला, म्हणजे जे प्लेनर स्ट्रक्चर आपण एक प्लेन दुसऱ्या प्लेनवर अरेंज केले, त्यातल्या 4 त्याच्या नेबर त्याच्या प्लेनमधल्या स्ट्रक्चर आणि 2 एक वरच्या जो प्लेन आहे त्याच्या वर जो तुम्ही अरेंज करणार आहे त्याच्या आणि जो खाली असणार आहे ते असे काय होतात 6 येतो. त्यामुळे इथं कोऑर्डिनेशन नंबर काय असतो 6. पोलोनियम इज द ओनली मेटल दॅट क्रिस्टलायझेस इन अ सिम्पल क्यूब क्लोज्ड पॅक्ड स्ट्रक्चर. आता हे पोलोनियम एक तुम्हाला एक्झाम्पल दिले, लक्षात ठेवा. एक्झाम्पल MCQला वगैरे विचारू शकतात. याच्यामध्ये काय असतं, तर याचे क्रिस्टल कसे असतात, सिम्पल क्युबिकमध्ये असतात. सिम्पल क्युबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर असतं याचं. आता आजचा लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. याचा जो पुढचा पार्ट आहे म्हणजे स्टॅकिंग ऑफ 2 हेक्सागोनल क्लोज पॅक्ड लेयर्स. आता आज फक्त आपण स्क्वेअर क्लोज्ड पॅक्डचं स्टॅकिंग कसं होतं ते बघितलं. जे 2 हेक्सागोनल क्लोज पॅक्ड, आता हेक्सागोनलमध्ये पण 2 टाईपचे असतात, HCP आणि FCC. ह्याचे क्रिस्टल तयार होतात. हे आपण नेक्स्ट लेक्चरला याचा स्टडी करूया. आजचं लेक्चर आता इथंच स्टॉप करूया. थँक्यू.